हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तिसरा अध्याय कर्मयोग शिकणार आहोत. अध्याय चालू करण्या अगोदर मी मंगलाचरण म्हणते आणि मग अध्याय आपण चालू करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ओं विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तिसरा अध्याय कर्मयोग शिकणार आहोत. अध्याय चालू करण्या अगोदर ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकता या श्री राधा गोविंदना आपण साष्टांग नमस्कार करूया. कृष्ण कृपा मूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी गीता लिहिली, सोप्या शब्दात लिहून ठेवली आहे. त्यांच्याशिवाय त्यांनी जर लिहिली नसती गीता तर हा उपक्रम घडू शकला नसता. म्हणून श्रील प्रभुपादांना सुद्धा दंडवत प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मगच अध्याय चालू करूया. नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी या स्लाइड्स तयार केल्या, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, या दोघांना माझा दंडवत प्रणाम. माझे को होस्ट ऍडमिन जे रोज या क्लासला येतात त्यांना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम. आता काल आपण बघितलं की दुसऱ्या अध्यायाचं नाव गीतेचा सारांश. या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू कसा चुकीचा विचार करतोयस आणि जेव्हा प्रत्येक जे त्यांनी कारण सांगितलं मी युद्ध करणार नाही त्यासाठी कृष्णाने सविस्तर त्याला समजावून सांगितलं की तू कसा चुकीचा आहेस. जेव्हा अर्जुन म्हणाला करुणा तेव्हा कृष्णाने आत्मज्ञान दिलं की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि तुझी करुणा चुकीच्या जागेला चुकीच्या ठिकाणी तू तुझी करुणा अप्लाय करतोयस. मग मी तुम्हाला उदाहरण दिलं की एक माणूस नदीमध्ये बुडतोय, तुम्ही त्याचं सोन्याचं घड्याळ वाचवाल की त्याला? तुम्ही म्हटलं की आम्ही त्या माणसाला वाचवू. अगदी त्याच तऱ्हेने कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आत्म्याचं स्थलांतर हे कायमच होत असतं आणि आत्मा हा अमर आहे असं करून आत्मज्ञान दिलं. मग अर्जुनाने सांगितलं आनंद नाही, तेव्हा कृष्णाने सांगितलं दोन्हीत आनंद आहे. तू जरी ठार झालास युद्धामध्ये तर तुला वीरगती प्राप्त होईल आणि तू स्वर्गात जाशील, अथवा तू जिंकलास तर पृथ्वीचा सम्राट होशील. पापी प्रतिक्रिया जेव्हा अर्जुन म्हणाला तेव्हा कृष्ण म्हणाला की माझ्या आदेशाखाली तू जेव्हा काम करतोयस तेव्हा यात काहीही पाप नाही. मग असमंजस. अर्जुन का असमंजस होता? कारण त्याची बुद्धी जी होती त्याला अनंत शाखा फुटल्या होत्या.
मग कृष्णाने काय सांगितलं, तुझं मन एकाग्र कर आणि फोकस ठेव. आणि मग अर्जुनाने विचारलं, ज्याची बुद्धी एकाग्र असते असा जो माणूस असतो तो कसा चालतो, बसतो, वागतो. मग कृष्णाने सांगितलं, असा जो माणूस आहे त्याला स्थिताधीर मुनी म्हणतात. आणि स्थिताधीर मुनींची लक्षणे सांगितली. ते आपली सर्व इंद्रिये संयमित ठेवतात आणि पारिवारिक परंपरा नष्ट होतील, ते आपण आज बघणार आहोत. तर आता 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये, म्हणून अर्जुनाचा परत प्रश्न आहे की मी काय करू, मी माझ्या कर्माचा त्याग करू की मी कर्म करू. मग त्याच्यानंतर कृष्ण सांगतो, निष्काम कर्मयोग हे ज्ञान योगापेक्षा श्रेष्ठ आहे. मग आता 2ऱ्या अध्यायात कर्मकांड अर्जुनाला सांगितलं गेलं की तू जर युद्ध हरलास, तू जर ठार झाला स्वर्गात जाशील आणि जर जिंकलास तर पृथ्वीचा सम्राट होशील. म्हणजे कुठेतरी एक फळ दाखवलं गेलं. ही फळ दाखवल्यावर अर्जुनाला प्रेरणा मिळावी की मी युद्ध करेन, मग जिंकेन किंवा हरेन ते माझ्या हातात नाही, पण मी युद्ध करेन. तर कर्मकांड म्हणतात त्याला. आता कर्मकांडापासून कृष्ण अर्जुनाला कर्मयोगापर्यंत घेऊन जात आहे. कर्मयोग म्हणजे काय की कृष्ण अर्जुनाला सांगतो कर्म माझ्यासाठी कर. मग इकडे उत्तर दिलेलं आहे की जे होतं की पारिवारिक परंपरा नष्ट होती. तर इकडे उत्तर दिलेलं आहे या श्लोकांमध्ये की प्रत्येक माणूस जेव्हा आपापली ड्युटी करेल तेव्हा अर्जुनाची जी भीती होती की अवांछित लोकसंख्या निर्माण होईल. तर इकडे कृष्णाने सांगितलं असं होणार नाही. जेव्हा प्रत्येक माणूस आपापली ड्युटी करेल, विशेषतः नेता जेव्हा आपली ड्युटी करेल तेव्हा सामान्य जन सुद्धा आपापली ड्युटी जी आहे ती व्यवस्थित करतील आणि समाजामध्ये शांती, धर्म आणि आनंद नांदेल. सर्वात मोठा शत्रू. आता प्रत्येकाला त्याची प्रिस्क्राईब ड्युटी करायची असते, पण असं काय असतं की आपण आपली ड्युटी करू शकत नाही, असा अर्जुनाचा प्रश्न आहे की असा कुठला शत्रू असतो की जो आपल्याला आपली ड्युटी करू देत नाही. मग कृष्ण सांगतो सर्वात मोठा शत्रू म्हणजे काम आहे. आता आपण हे डिटेलमध्ये हा अध्यायाचा अभ्यास करूया. आता इकडे समजा जर तुम्ही एका ठिकाणी आलात आणि तिकडे अशी पाटी आहे, दिस वे, दॅट वे, अदर वे, असं जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला समजणार नाही की नेमकं कुठे जायचंय. त्याचप्रमाणे अगदी अर्जुनाला तसंच झालं. 2रा अध्याय जो आहे यात हा गीतेचा सार आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं की त्यात कृष्णाने अर्जुनाला खूप इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ध्यान योग थोडा, कर्मयोग थोडा, भक्ती योग थोडा, ज्ञान योग थोडा, हे सर्व सांगितलंय. असं सांगितल्यामुळे अर्जुन गोंधळून गेलेला आहे आणि अर्जुनाला समजत नाही की नेमकं आता मी काय करायचंय. आता अर्जुनाला काल कृष्णाने सांगितलं की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि दुसऱ्या बाजूला कृष्णाने सांगितलं की माझ्यासाठी थोडस जरी तू काही कर्म केलं तर मोठ्या भयंकर धोक्यापासून तू वाचशील.
आता एका ठिकाणी सांगितलंय की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आत्मा हा किती लहान आहे तुम्हाला माहिती आहे का? शिल प्रभुपादांनी लिहिलंय, तुमचं केसाचं टोक जे आहे त्याचे 10,000 तुकडे करा, त्या 10,000 तुकड्यांमधला एक तुकडा जितका लहान आहे, म्हणजे 1/10,000 पार्ट ऑफ टिप ऑफ हेअर, इतका आत्मा लहान आहे. आता आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आत्म्याला एवढासा लहान आत्मा, त्याला राज्य किंवा इतका मोठा महाल कशाला लागेल? म्हणून अर्जुन म्हणतो की आपण हे शरीर नाहीये, आपण आत्माच आहोत. आणि आत्म्याला काही एवढं सगळं राज्य लागणार नाही. मग मी युद्ध का करू? मी युद्ध करत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी कृष्णाने सांगितलेलं आहे की तू माझ्यासाठी थोडं सुद्धा काही केलंस तरी देखील भयंकर धोक्यापासून तुझं संरक्षण होईल. आता इकडे आणि तू उठ आणि युद्ध कर हेही सांगितलेलं आहे. मग आता दोन्ही इन्स्ट्रक्शन्स त्याला मॅच होत नाहीयेत. म्हणजे त्याला असं वाटतंय की आत्मा इतका लहान आहे तर मी कर्म का करू, मी युद्ध का करू, मी युद्ध करणार नाही. आता इकडे आपण पुढचं ऐकूया. कुमुद माताजी. हरे कृष्णा. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः उच्यते. हरे कृष्णा. जो कर्मेंद्रिये संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असतात आहे ते निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्णा. आता बघा इकडे स्लाइड मध्ये त्यांनी साधू दाखवलेला आहे. तुम्हाला वाटतं का की हा खरा साधू आहे? हात वर करा, उत्तर द्या. तुम्हाला अनम्यूट करायला येतंय? कोण सांगणार आहे? ऐकू येत नाहीये. बरं, आणि कोणाला सांगायचंय? नाही, साधू म्हणजे मला वाटतं त्याग असणं आयुष्यात आणि या सगळ्या विकारांपासून दूर असणं. बरोबर. आता हा साधू आहे, याच्या हातात सिगरेट आहे, मोबाईल आहे. म्हणून इकडे आपल्याला कृष्ण काय सांगतो की मला मिथ्याचार आवडत नाही. मिथ्याचार म्हणजे काय की आपण फोर्सफुली आपली इंद्रिय जी आहे ती संयमित ठेवायची बाय फोर्स, की हे करायचं नाही म्हणजे करायचं नाही आणि ती गोष्ट करायची नाही, पण मनामध्ये मात्र त्याचा नेहमी चिंतन चालू असतं. तर हा जो मिथ्याचार आहे, हा मिथ्याचार कृष्णाला आवडत नाही. कृष्ण काय म्हणतो, तुम्ही माझ्याकडे यायचं असेल ना, तुमचं चित्त शुद्ध करा, तुमचं मन शुद्ध पाहिजे. तुम्ही असं फोर्सनी काही करू नका. तर हे जे आता हे कृष्ण का सांगतोय की त्याला मिथ्याचार आवडत नाही, कारण अर्जुनाला काय करायचंय, त्याला युद्ध करायचं नाहीये, त्याला जंगलात जायचंय. त्याला ब्राह्मण काय करतो किंवा संन्यासी काय करतो, दिवसभर श्लोक म्हणतो, वेद पठण करतो, उपनिषद वाचतो, ध्यान जप करतो. या गोष्टी अर्जुनाला करायच्या आहेत, त्याला युद्ध करायचं नाही. तर हे कृष्ण काय म्हणतो, हा मिथ्याचार होईल. अर्जुना, तू जंगलात गेलास तर काय होईल? जंगलात गेल्यावर तुला असं वाटतं का की तू तासन तास बसून ध्यान करू शकशील, वेद पठण करू शकशील? नाही. तू क्षत्रिय आहेस. तू क्षत्रिय असल्यामुळे तुझ्यामध्ये नैसर्गिक ते क्षत्रिय गुण आहे. कुठेतरी चोर असेल आणि तो वाटसरूंना लुबाडत असेल
तर तू काय करशील, तलवार काढशील आणि लगेच त्या त्या वाटसरूंचं रक्षण करशील. किंवा समजा जर तू एक भिक्षू पात्र घेऊन दारादारावर भिक्षा मागायला गेलास आणि तुला समजलं की या लोकांकडे खूप अन्नधान्य आहेत, संपन्न कुटुंब आहे, तरीही ते भिक्षा देत नाहीये, असं समजल्यावर तू तुझी तलवार काढशील. तुझा जो क्षत्रिय धर्म आहे त्या क्षत्रिय धर्माचा तू त्याग करू शकणार नाहीस. तो क्षत्रिय धर्म तुझा आपोआप वर येईल. मग तू म्हणतोयस तुला संन्यास घ्यायचा आहे, तू जंगलामध्ये जाणार आहेस, मग तू मिथ्याचारी असा म्हटला जाशील. म्हणजे तू खरं म्हटलंस तर तुझी चित्तशुद्धी होणार नाही आणि तू त्यात सुद्धा काही प्रगती करू शकणार नाहीस. उलट तर हे जे बाय फोर्स इंद्रिय कंट्रोल करतात ते खाली घसरू शकतात. म्हणून कृष्ण काय म्हणतो, तुमची जी ड्युटी आहे ती ड्युटी तुम्ही करा आणि ड्युटी करता करताच तुम्हाला माझी प्राप्ती होईल. आता हे सांगण्यासाठी इकडे एक श्रीमद भागवतम 5वा स्कंद आहे, त्या मधली ही स्लाइड आहे. हे भरत महाराज आहे आणि भरत महाराज खूप मोठे राजे होते. ते आपल्या प्रजेवर खूप खूप प्रेम करायचे, जणू काय आपल्या मुलाप्रमाणे. आणि कृष्ण भक्तही ते होते, पण राज्य कारभारामुळे त्यांना भरपूर वेळ ध्यान जप करायला वेळ मिळत नव्हता. म्हणून जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली तेव्हा त्यांनी सिंहासन आपल्या मुलाला सोपवलं आणि सांगितलं तू राज्य सांभाळ. आणि त्यांची जी बायको होती, त्यांची बायको पण अतिशय सुंदर आणि गुणवान होती. म्हणून तिची परवानगी घेऊन आणि मुलाला सिंहासनावर बसवून ते राजमहालातून गेले. ते का गेले, कारण त्यांना आता दिवस रात्र कृष्ण भक्ती करायची होती आणि आउट ऑफ फ्रस्ट्रेशन गेले नाही ते. त्यांची बायको चांगली होती, मुलं चांगली होती, केवळ कृष्ण प्रेमासाठी त्यांनी घरदार सोडलं आणि मग ते जंगलात जाऊन राहिले आणि एका कुटीरामध्ये राहून ते जप ध्यान हवन वगैरे करत होते. आता एकदा काय झालं, त्यांना आवाज ऐकू आला, खूप मोठा आवाज ऐकू आला आणि बाहेर आले. आणि त्यांनी बाहेर आल्यावर त्यांना त्यांच्या दृष्टीस दिसलं की एक वाघ एका हरणीच्या पाठीमागे पळत आहे. ती हरणी गर्भवती होती. त्या वाघात पासून सुटका मिळण्यासाठी तिने काय केलं, जवळच एक नदी होती, त्या नदीमध्ये उडी मारली. आता उडी मारल्याबरोबर ती जी गर्भवती हरणी होती तिला एक छोटं पिल्लू झालं, ती प्रसूत झाली. आणि मग हे सगळं भरत महाराज बघत होते. त्यांनी लगेच नदीमध्ये उडी मारली आणि त्या पिल्लाला पहिल्यांदा बाहेर काढलं आणि मग त्याच्यानंतर आईचा प्राण वाचवण्यासाठी परत त्यांनी उडी मारली, पण त्या हरणीला मात्र ते वाचवू शकले नाही. आता हे पिल्लू केवढं लहान होतं, हरणाचं पिल्लू. मग त्यांनी त्याला आपल्या कुटीरामध्ये नेलं, त्याला दूध दिलं आणि त्याची खूप चांगली काळजी घेतली. आता हे जे कृष्ण भक्त होते त्यांना दिवस रात्र कृष्ण भक्तीच करायची होती. आता काय झालं, त्यांचा मन डायव्हर्ट झालं. कुठे डायव्हर्ट झालं, या हरणाच्या पिल्लाकडे. एक सारखी ते पिल्लाची काळजी करायची, यांनी खाल्लं का, यांनी पाणी घेतलं का, आणि ते पिल्लू हळूहळू
मोठं झालं आणि मोठं झाल्यावर ते बाहेरचं गवत खाऊ लागलं आणि इकडे तिकडे फिरू लागलं आणि समजा जर असं कुठेतरी लांब गेलं तर हे काळजी करत बसायचे, हे आलं का नाही अजून, आता आपण शोधायला जाऊया, आणि हे आलं नाही, अरे बापरे याला कुठल्या सिंहानी वाघानी खाल्लं असेल का, असा विचार करत त्यांचं ते जे काय करत होते हवन जप ध्यान तिकडे त्यांचं लक्ष लागायचं नाही. आता हा त्यांचा क्षत्रिय धर्म होता. आता क्षत्रिय म्हणजे काय, तेव्हाचे जे राजे होते ते फक्त त्यांची जी प्रजा होती म्हणजे माणसं होती त्यांनाच प्रजा मानायचे नाही, जे पशु होते ते सुद्धा त्यांना अगदी आपल्या पुत्राप्रमाणे होते. म्हणजे प्राण्यांची सुद्धा रक्षा करायची आहे मला, असं त्यांच्या मनामध्ये होतं. आणि हा जो क्षत्रिय गुण होता हा वर आल्यामुळे त्यांनी लगेच या हरणाच्या पिल्लाला वाघापासून वाचवलं आणि त्याची आई गेली, त्याच्यामुळे त्या पिल्लाचं पालन पोषण स्वतःहून त्यांनी केलं. आता असं झाल्यामुळे हे क्षत्रिय होते आणि असं झाल्यामुळे काय झालं की शेवटी हे जेव्हा त्यांचा देहत्याग त्यांनी केला किंवा जेव्हा त्यांना मृत्यू आला त्यावेळेला सुद्धा त्या हरणाच्या पिल्लाचा विचार करत होते की आता मी गेल्यानंतर या हरणाचं काय होईल, कोणी खाईल का त्याला. आणि परिणाम काय झाला की पुढच्या जन्मात त्यांना हरणाचं शरीर मिळालं. तर हे कृष्ण सांगतोय की तुम्ही चित्तशुद्धी तुम्हाला केली पाहिजे. तुम्ही तुमची ड्युटी करता करताच ती चित्तशुद्धी होते आणि माझी प्राप्ती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही तुमचा धर्म सोडू नका. तुम्ही क्षत्रिय आहात, त्या क्षत्रिय धर्माचंच तुम्ही पालन करा. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्णा. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगम् असक्तः स विशेष्यते. हरे कृष्णा. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावनाभावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. आता इकडे बघा त्यांनी आणि एक उदाहरण दिलंय. हा पुरीचा राजा या ही गोष्ट चैतन्य चरितामृतात आहे आणि त्याचं नाव आहे राजा प्रताप रुद्र. एकदा राजा प्रताप रुद्रांना समजलं की चैतन्य महाप्रभू पुरीमध्ये आलेले आहे आणि हा पण राजा जो होता हा मोठा कृष्ण भक्त होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या शिपायांना पाठवलं महाप्रभूंकडे आणि त्या शिपायांनी सांगितलं की आमच्या राजाला तुम्हाला भेटायचंय. तर चैतन्य महाप्रभू म्हणाले की मी संन्यास आश्रमात आहे. जे गृहस्थ आहेत आणि विशेषतः जे राज्य करतायत, जे राजकारण करतायत किंवा जे ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत अशा लोकांना मी भेटत नाही. मी संन्यास आश्रमात आहे म्हणून मी या कोणालाही भेटू शकणार नाही. मग तो राजा असू दे किंवा आणि कोणी असू दे, मी भेटणार नाही असं म्हटल्यानंतर ते शिपाई आले. मग राजाला खूप वाईट वाटलं आणि तो विचार करू लागला मी यांना कसं भेटू. मग राजा स्वतः गेले आणि त्यांच्या महाप्रभूंचे जे शिष्य होते त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की असं असं मला महाप्रभूंनी सांगितलं पण माझी खूप तीव्र इच्छा आहे त्यांना भेटायची. तर ते शिष्य काय म्हणाले चैतन्य महाप्रभूंचे की तुम्हाला एक चान्स आहे की ज्या दिवशी रथयात्रा निघते त्या दिवशी महाप्रभू बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला त्यांचं दर्शन घेता येईल. मग असं म्हटल्यानंतर राजाला आनंद झाला. तो दिवस आला रथयात्रेचा आणि राजाने काय केलं
हातामध्ये झाडू घेतला आणि रथ ती यात्रा निघणार, तर समोरचा जो रस्ता आहे तो झाडण्याची प्रथा आहे. तर ती सेवा राजाने घेतली. राजाच्या हातात झाडू आणि रथासमोरचा रस्ता जो आहे तो साफ करतोय. हे जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी बघितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना समजलं की हे जे प्रतापरुद्र आहे हे कृष्णाचे शुद्ध भक्त आहेत. बघा आता इकडे हे राजे होते, पण त्यांनी आपला धर्म सोडला का? त्यांनी धर्म सोडला नाही. त्यांनी काय केलं? आपली ड्युटी करत करत त्यांनी कृष्णाची सेवा केली आणि कृष्णाची प्राप्ती सुद्धा त्यांना झाली. त्यांना महाप्रभूंचं दर्शन झालं आणि कृष्ण आपल्याला हे सांगतोय की तुम्ही धर्म तुमचा सोडू नका, तुम्ही तुमची ड्युटी करा. आता इकडे कर्मयोग, या आपल्या अध्यायाचं नाव कर्मयोग आहे. तर योग म्हणजे काय? योग म्हणजे कृष्णाशी जुडणे, बरं का? फक्त कृष्ण, इतर देवदेवता नाही, मग त्याला योग म्हणत नाही. योग हा शब्द फक्त कृष्णाच्या संबंधित वापरला जातो. तर जेव्हा आपण कृष्णासाठी कर्म करतो त्याला मग तो कर्मयोग होतो, कारण कर्माद्वारे आपण कृष्णाशी जुडले जातो. आपलं आणि कृष्णाचं एक कनेक्शन होतं. तर आजचा जो अध्याय कर्मयोग म्हणजे कर्माद्वारे जेव्हा आपण कृष्णाशी जोडले जातो त्याला कर्मयोग म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता मागे गेलं. ओके. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचार. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून ही कौन्तेय, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्णा. बरं, आता मला कोण सांगणार आहे यज्ञ म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं यज्ञाचा अर्थ काय आहे? सांगा बरं. कोण सांगताय यज्ञ म्हणजे काय? चुकलं तरी चालेल पण तुम्ही सांगा यज्ञ म्हणजे काय? कोणी नाही? बरं चला मी सांगते. यज्ञ, हा बोला दत्तात्रेय प्रभूजी. यज्ञ म्हणजे ते अग्नियज्ञ वगैरे तेच ना? बरोबर. तो आपला बरोबर हवन होम असतं ना, हवन होम, हा त्याला आपण यज्ञ म्हणतो. पण यज्ञाचा खरा अर्थ काय? जेव्हा आपण कुठलंही कर्म कृष्णाच्या संतोष प्रित्यर्थ किंवा कृष्णाच्या आनंदासाठी करतो त्याला यज्ञ म्हणतात. आपल्यामध्ये ती एक फिक्स्ड तो कॉन्सेप्ट असतो. यज्ञ म्हणजे एक हवन कुंड असतं आणि त्यात अग्नी प्रज्वलित केला जातो. तर आपल्या डोक्यामध्ये अशी ती फिक्स्ड आयडिया असते. पण यज्ञ म्हणजे कुठलंही कर्म, मग अगदी रस्ता झाडायचं काम सुद्धा असेल, मंदिर झाडायचं काम सुद्धा असेल, कुठलंही कर्म जेव्हा कृष्णाच्या आनंदासाठी तुम्ही करता त्याला यज्ञ म्हणतात. आता इकडे बघा, युधिष्ठिर महाराज हे राजसूय यज्ञाच्या वेळची ही गोष्ट आहे. हे राजा झाले होते आणि युधिष्ठिर राजा हे नारद मुनींकडून सूचना घेत आहेत. ते नारद मुनींना विचारत आहेत की मी
कोणत्या प्रकारे राज्य करू ज्याने कृष्णाला आनंद होईल आणि ज्याने कृष्ण नेहमीच प्रसन्न होईल. आणि नारद मुनी त्यांना सूचना देत आहेत. तर जेव्हा इकडे हे जे आहे याला म्हणतात सर्वंट लिडरशिप किंवा सेवक नेतृत्व. युधिष्ठिर महाराज स्वतःला राजा समजत नाहीये, ते स्वतःला काय समजताय की कृष्णाचा मी नोकर आहे, कृष्णाचा मी सेवक आहे आणि त्याच्या बिहाफ, त्याच्या इन्स्ट्रक्शन्सच्या खाली किंवा त्याच्या आनंदासाठी मी हे राज्य करणार आहे. मी राजा नाहीये, मी कृष्णाचा सेवक आहे. असे जे कृष्ण भक्त असतात ते स्वतःला कृष्णाचा सेवक असं समजून राज्य करतात. आता इकडे यज्ञ, 5 प्रकारची यज्ञ आहेत जी आपल्याला केली पाहिजे. ती कुठली यज्ञ आहेत? ऋषी यज्ञ, पितृ यज्ञ, ब्रह्म किंवा देव यज्ञ, भूत यज्ञ आणि नर यज्ञ. ऋषी यज्ञ म्हणजे का आणि ते का करायचं? कारण ऋषी मुनींनी आपल्यापर्यंत हे वेदांचं ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर त्यांच्या प्रती कृतज्ञता आपण दाखवली पाहिजे. पितृ यज्ञ म्हणजे काय? आपल्या घरामधले जे पूर्वज आहेत, जे गेलेले आहेत, त्यांच्या प्रती आपण यज्ञ केलं पाहिजे. मग हे यज्ञ कसं करायचं? एक म्हणजे आपण पक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांसाठी पान ठेवतो, पण इतक्यावर नाही थांबायचंय. आपल्याला त्यांच्या प्रती रोज त्यांच्याबद्दल चांगले विचार केले पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी करतोय, जे काय पान ठेवतोय किंवा जी काही पूजा थोडी घरी करतोय ती आनंदाने केली पाहिजे. ब्रह्म यज्ञ किंवा देव यज्ञ, बघा हे जे आपलं ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड चालवण्यासाठी अनेक देवदेवता जणू काही कृष्णाने त्यांना या ब्रह्मांडाचे मॅनेजर्स म्हणून नेमलेले आहेत. म्हणजे कोण आहे? सूर्यदेव आहे. सूर्यदेवापासून आपल्याला उष्णता मिळते. वरुण देवापासून जल मिळतं, पाऊस वेळेवर पडतो. असे विविध या ब्रह्मांडाचे मॅनेजर्स आहेत. जणू काही कृष्ण सीईओ आहे आणि हे देवदेवता मॅनेजर्स आहेत. मग आपल्याला त्यांचा मंत्र म्हणून किंवा त्यांची पूजा करून आपल्याला त्यांना धन्यवाद हे म्हटलंच पाहिजे. भूत यज्ञ म्हणजे आता या पृथ्वीवर किती प्राणी आहेत आणि त्यांचा आपल्याला किती उपयोग होतो. घोडा म्हणा किंवा गाय, बैल, या सर्व प्राण्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो. तर यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञता दाखवली पाहिजे, त्यांचं रक्षण केलं पाहिजे. आणि शेवटी म्हणजे नर यज्ञ. प्रत्येक माणसाशी आपण खूप प्रेमाने वागलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. असं नाही, आता बघा आपण एका घरात राहतो किंवा एका बिल्डिंग मध्ये राहतो. आता एखादी बिल्डिंग किंवा घर बांधण्यासाठी कितीतरी गवंडी काम करतात, दिवस रात्र काम करतात, तेव्हा 1-2 वर्षांनी बिल्डिंग तयार होते. आपण काय करतो? आपण त्यांना भेटत पण नाही, कधी विचारपूस सुद्धा करत नाही. आपण बिल देतो बिल्डरकडे, आपलं काम झालं, आपण फ्लॅट घेतला, आपण जागा घेतली, ते सगळं झालं. असं नाही, आपण त्या लोकांकडे सुद्धा प्रेमाने वागलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे तुम्हाला जर काही मदत लागली तर मला सांगा. आपल्या घरी फर्निचर असतं, खुर्ची, टेबल, कपाट, हे सुद्धा सुतारांनी केलेलं असतं. तर प्रत्येकांच्या प्रती आपण कृतज्ञता ही दाखवली पाहिजे. आता 5 यज्ञ करणं आपल्याला शक्य नाहीये, वेळही नाहीये, म्हणून आपल्याला काय
करायचंय की आपण जेव्हा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा जे इतर देव देवता आहेत ते सुद्धा आनंदित होतात. जेव्हा आपण एका झाडाला पाणी घालतो तेव्हा त्याच्या मुळांना पाणी घालतो. वेगळं पाणी पानांना, फळांना, फुलांना, फांद्यांना घालत नाही, फक्त मुळाला पाणी घालतो आणि पूर्ण झाड टवटवीत होतं. त्याचप्रमाणे कृष्णाचा आपण मंत्र म्हटला, कृष्णाची पूजा केली म्हणजे ते सर्व देव देवतांना पोचतं, कारण ते देव देवता सुद्धा हे सर्व कृष्णाचे भक्त आहेत. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला ही 5 यज्ञ करणं शक्य नाही. त्याच्यामुळे फक्त कृष्णाचं आपण केलं तर आपल्याला सर्व देव देवता आनंदित होतात. वेळच्या वेळेवर पाऊस पडतो, जास्त कडक उन्हाळा पडत नाही. आता इकडे त्यांनी सांगितलंय की ड्युटी तुम्ही तुमची कशी करायची. तर जेव्हा तुम्ही तुमची ड्युटी करता तेव्हा तुमच्या मनाने काही करायचं नाही. तुमच्या मनाने जर तुम्ही ड्युटी केली तर मग तो त्याग होत नाही. आता ड्युटी कशी करायची ही कुठे लिहिलेली आहे? ही वेदांमध्ये लिहिलेली आहे. वेद जे आहेत हे कुठून आले? कृष्णाने वेदांचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलंय आणि ब्रह्मदेवाकडून हे आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर आता इकडे त्यांनी एक उदाहरण दिलंय की एक शेतकरी आहे, तो त्याचं कर्तव्य करतोय आणि जेव्हा तो त्याचं कर्तव्य करतो हे वाचलं असल्यामुळे तो कर्तव्य कसं करतो की कृष्णाच्या आनंदासाठी तो हे सर्व काही करत आहे. जेव्हा कृष्णाच्या आनंदासाठी तो हे कर्तव्य करतोय, त्याच्या स्वतःच्या प्रॉस्पेरिटीसाठी नाही, त्याला स्वतःला खूप पैसा मिळावा म्हणून नाही, पण कृष्णाच्या आनंदासाठी जेव्हा तो हे कर्तव्य करतोय तेव्हा त्याला कर्तव्य नाही म्हणत, त्याग म्हणतात. आणि याचा परिणाम काय होतो की सर्व देव देवता जे आहेत ते प्रसन्न होतात वेळेच्या वेळेवर आणि जितका हवा तितकाच पाऊस पडतो. अतिवृष्टी कधीच होत नाही किंवा पाऊस पडलाच नाही असंही होत नाही. आणि योग्य तितका पाऊस पडल्यावर शेतामध्ये खूप धान्य उगवतं. आता हे धान्य म्हणजे या शेतकऱ्याचं फळ झालं. आता या धान्यापासून जेव्हा तो जेवण तयार करतो, हे जे जेवण तयार केलंय हे पहिल्यांदा तो कृष्णाला अर्पित करतो. म्हणजे ही जी सॅक्रिफाईस सायकल आहे किंवा हे जे त्यागाचे चक्र आहे हे पूर्ण होतं. तुम्हाला ही जी ऑर्डर आहे, हा जो सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्स प्रमाणेच गेलं पाहिजे. तुम्ही जर असं म्हटलं मी वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे हे न वाचता माझ्या मनाप्रमाणे सगळं करीन तर मग त्याला त्याग म्हटला जात नाही. आता हे आपण का करायचं हे ऐकूया. कुमुद माताजी आहेत का? माताजी आहेत. ओके ओके. आहार शुद्ध सत्व शुद्धी सत्व शुद्ध माताजी एक मिनिट. आहार शुद्ध सत्शुद्धी सत्व शुद्ध ध्रुव स्मृती स्मृती लंबे सर्व ग्रंथानो विप्रमोक्षः. एक मिनिट मी फक्त अनाउन्स करते की इतर कोणी म्हणू नका. कुमुद माताजी म्हणत असताना इतरांनी म्यूट राहा. नाही, नो इश्यू माताजी, त्यांना करू द्या, त्यांना आवडते तर करू द्या. बरं, खूप छान केलं तुम्ही, धन्यवाद प्रभूजी. नेक्स्ट लोक एक काम करा, तुम्ही प्रभूजी जर सपोज झालं तुमच्यानी तर तुम्ही करा, काही हरकत नाही, चांगलं म्हणलात तुम्ही, धन्यवाद. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते.
जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतीचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्णा. धन्यवाद. बघा आता इकडे माताजी तुम्ही मी येते. बरं तुम्ही ऐकलं असेल, जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. म्हणजे आहाराचं आणि मनाचं खूप खूप जवळचं कनेक्शन आहे. मग आपल्याला इकडे कृष्णाने सांगितलंय की आता 9व्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलंय की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण खाऊ शकतो. पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे या 4 गोष्टी भगवद्गीतेमध्ये दिलेल्या आहेत की त्या तुम्ही खाऊ शकता. आता इकडे आहार आपला शुद्ध पाहिजे, कारण शुद्ध आहाराने काय होतं की जेव्हा आपण कुठली गोष्ट खातो तर आता प्राण्यांना मारून जर आपण त्यांना खाल्लं, म्हणजे नॉनव्हेज जर आपण खाल्लं तर काय होतं, ते एक पाप आहे. आपण त्यांना मारतोय. आपण त्यांना निर्माण केलेलं आहे का? नाही. मग आपल्याला हक्क आहे का त्यांना मारायचा? अजिबात नाही. त्याच्यामुळे असं जर नॉनव्हेज आपण खाल्लं तर आपल्याला त्या पापाचे परिणाम पुढे भोगावेच लागणार. आता समजा जर कोण म्हणेल ठीक आहे मी नॉनव्हेज खात नाही, मी सगळं व्हेज खातो, पण जर शाकाहारी आहार जरी खाल्ला तरी त्याच्यामध्ये सुद्धा पाप असतं. बघा, पालक, मेथी किंवा कोथिंबीर ही मुळासकट काढली जाते आणि ती सुद्धा एक तऱ्हेची हत्या आहे. आता अर्थात त्याचं जे पाप आहे ते खूप कमी आहे, कारण हे जे प्राणी आहेत त्यांची चेतना शक्तीच कमी असते. म्हणून अशा तऱ्हेने पूर्ण शाकाहारी आहार जरी आपण खाल्ला तरी देखील त्यात पाप असतं. मग जेव्हा हे अन्न आपण कृष्णाला अर्पण करतो तेव्हा कृष्ण या पापाचे परिणाम काढतो आणि मग तो आपल्याला हे अन्न देतो. आणि कृष्ण प्रसाद जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा या पापांचे परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. मग आता जेव्हा आहार शुद्ध म्हणजे कृष्ण प्रसाद आपण खातो, जेव्हा शुद्ध आहार आपण खातो तेव्हा काय होतं की पहिल्यांदा तुमच्या ज्या मेमरी सेल्स आहेत त्या मेमरी सेल्सवर परिणाम होतो. काय परिणाम होतो? त्या ज्या मेमरी सेल्स आहेत ते ऑप्टिमम त्यांचं जे फंक्शनिंग असतं, म्हणजे त्यांचं जे कार्य असतं ते एकदम त्यांचं ऑप्टिमम लेवलला किंवा एकदम व्यवस्थित ते मेमरी सेल्स आहेत त्यांचं कार्य करतात. जेव्हा असं होतं तेव्हा तुमची स्मृती कशी होते, तुमची बुद्धी कशी होते, कुशाग्र होते, एकदम शार्प, आणि सांगितलेलं तुम्हाला लगेच आठवतं. आज तुम्ही बघता का शाळेत मुलं जातात आणि त्यांना होमवर्क दिलं असतं, काहीतरी 2-3 गोष्टीच असतात, पण टीचर ब्लॅकबोर्डवर लिहिते आणि मुलं ती लिहून घेतात आणि तोंडी जरी सांगितलं तरी त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे ही स्मृती किंवा ही अशी बुद्धी अशी का होते? कारण आहार शुद्ध नसतो. पूर्वी ऋषी शिष्याना काही लिहिण्याचा हा प्रकारच नव्हता बरं का. ते ओरली सांगायचे. जे काही ज्ञान द्यायचं असेल ते ओरली सांगायचे आणि ते जे सांगत असताना त्या शिष्याना ते पूर्ण पाठ व्हायचं. म्हणजे इतकी कुशाग्र आणि अशी त्यांची बुद्धी होती, स्मरणशक्ती होती. हे का होतं? कारण त्यांचा आहार शुद्ध होता. तर इकडे आपल्याला काय समजतं? जोपर्यंत आपला आहार शुद्ध होत नाही तोपर्यंत आपली स्मृती, आपली स्मरणशक्ती सुद्धा शुद्ध होत नाही. आणि जर आपली स्मरण शक्ती किंवा बुद्धी कुशाग्र झाली नाही
तर आपण वेद जरी तुम्ही वाचले तरी तो अर्थही तुम्हाला समजणार नाही, ग्रहण करू शकणार नाही, आणि अशाने तुम्ही मोक्षाबद्दल किंवा कृष्ण प्राप्तीबद्दल विचारच करू शकणार नाही. आता याच्यात जरा उलट बोलते, पण सायंटिफिक बोलते. समजा जर तुमचा आहार अशुद्ध असेल, आता समजा असं झालं, असं होतं ना कधी कधी की काही लोक ड्रिंक्स घेत असतात. ड्रिंक्स घेतल्यावर बघा झोप त्यांना चांगली लागते किंवा झोप येते, किंवा एखाद्या वेळेस आपण सुद्धा ना असे सगळे तामसिक आणि राजसिक पदार्थ खाल्ले. उदाहरणार्थ खूप तेलकट खाल्लं आणि खूप मसालेदार खाल्लं तर आपल्याला सुद्धा बघा सुस्ती येते. साधं जरी आपल्याला काम करायचं असेल, आपण काय म्हणू, आज नाही मी उद्या करेन. किंवा सुस्ती आल्यावर एखादा खूप खाल्लं आणि सुस्ती आली की टीचर शाळेमध्ये शिकवते आणि मुलाला पेंग येत असते. म्हणजे किती स्मरणावर, तुमच्या स्मरणशक्तीवर किंवा तुमच्या बुद्धीवर याचा लगेच परिणाम होतो तुमच्या आहाराचा. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात. आता इकडे आपण कर्मयोग बघत आहोत आणि कृष्ण आपल्याला सांगत आहेत की तुम्ही जे काय करता, तुम्ही जी ड्युटी आहे, तुम्ही जे काय कर्तव्य आहे ते माझ्या आनंदासाठी करा. आता हे त्यांनी सगळं दाखवलं, हे खूप छान आहे. पण आपण आपल्या जीवनात याचा ऍप्लिकेशन आपण कसं करायचं? किंवा आता अर्जुन हा क्षत्रिय आहे, आता तो युद्ध करतोय, म्हणजे युद्धभूमी त्याच्यासाठी एक यज्ञ कुंड आहे. त्याचा बाण म्हणजे आहुती आहे, आणि तो कोणाच्या आदेशांचं पालन करणार आहे? कृष्णाच्या आदेशांचं पालन करणार आहे. म्हणून अर्जुनाचं कर्तव्य, तो जे काय कर्तव्य करतोय त्याला यज्ञाचं रूप मिळणार आहे. एक मिनिट मी म्यूट करते. तर तो जे काय करतो त्याला यज्ञाचं रूप मिळणार आहे. एखादा ब्रह्मचारी तो यज्ञ कसं करेल? त्याच्या कानानी फक्त कृष्ण कथा ऐकेल, त्याच्या मुखाने फक्त कृष्ण स्तुती करेल, आणि तो जे काही जप करेल किंवा श्लोक पठण, वेद म्हणेल, तर हे जे सगळं तो करेल ही त्याची आहुती झाली. आता एक गृहस्थ कर्मयोग कसा करू शकेल? आता नवरा बायको आहेत, त्यांना मुलं आहेत घरी. आता या मुलांना त्यांनी कृष्ण भावना भावी जीवन कसं जगायचं? रोज त्यांना कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, घरी कृष्ण प्रसादच केला पाहिजे, त्यांना मंदिरात घेऊन गेलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने जेव्हा ते नवरा बायको आपल्या मुलांना कृष्ण भावना भावी जीवन जगायला शिकवतात, म्हणजे जणू काही लग्नाचं फळ जे आहे ते, ती जी मुलं आहेत ती कृष्णालाच अर्पण केली जातात, आणि ते जे त्यागाचं चक्र आहे ते पूर्ण होतं. तर अशा तऱ्हेने आपण कृष्णासाठी कर्मयोग करू शकतो. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, ते पावसापासून उत्पन्न होतात. पाऊस
यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून उत्पन्न होतो. ते मी तुम्हाला सांगितलं की आता इकडे स्लाइड दाखवली की हा जो माणूस आहे हा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हे संकीर्तन करतोय आपल्या बायको आणि मुलाबरोबर. मग सगळे जण त्याच्यावर प्रसन्न आहेत, सगळे देवदेवता त्याच्यावर प्रसन्न आहेत. का? कारण मुळाला पाणी घातल्यावर पूर्ण झाडाला जणू काही पोषण मिळतं, झाड टवटवीत होतं. त्याचप्रमाणे एक कृष्णाचा मंत्र म्हटल्यावर हे सगळे देवदेवता कृष्ण भक्तच आहेत, शुद्ध कृष्ण भक्त आहेत, ते सुद्धा आनंदित होतात आणि प्रसन्न होतात. तर आता हरे कृष्ण महामंत्र हा जो जप आहे हा कुठे सांगितलेला आहे की तुम्ही संकीर्तन करा हरिनामाचं? तर 11वा स्कंद श्रीमद भागवतम 5वा अध्याय 32वा श्लोक इकडे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हरिनामाचं संकीर्तन केलं पाहिजे. पण जेव्हा आपण हा जो मंत्र आहे हा चैतन्य महाप्रभूंनी दिला, त्याच्यामुळे मंत्र म्हणायच्या अगोदर आपण हा मंत्र म्हणतो, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादी गौर भक्तवृंद. म्हणजे हा मंत्र म्हणून जणू काही आपण चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांचे आशीर्वाद घेतो आणि मग हा मंत्र जप चालू करतो. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. म्हणजे आता इकडे कृष्ण आपल्याला सांगतो की कर्म आपण कसं केलं पाहिजे. एक म्हणजे आपण फळाशी अटॅच न होता, आसक्ती न ठेवता आपण ते कर्म केलं पाहिजे. कृष्णाच्या आनंदासाठी आपण ते केलं पाहिजे आणि असं केल्यावर आपल्याला काय होते? कृष्ण प्राप्ती होते. आता इकडे उत्तर आहे अर्जुनाचं एक कारण होतं की कौटुंबिक परंपरा नष्ट होती. मग हे उत्तर या कारणाचं उत्तर या 3ऱ्या अध्यायात 21व्या श्लोकात आहे. आता श्लोक मी म्हणते, यद्यताचरति श्रेष्ठस् तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्या अनुसार सारे जग कार्य करते. आता कृष्ण अर्जुनाला सांगतोय, अर्जुन तू काय साधा सुद्धा नाहीयेस, तू कुरुवंशी आहेस, तू राजघराण्यातला आहेस. आणि जे कोण राजघराण्यात असतात ते जरा काही त्यांनी चांगलं काही केलं तरी लगेच पेपरात येतं, वाईट सुद्धा काही कर्म केली की लगेच पेपरात किंवा न्यूज मध्ये आपल्याला ऐकू येतं. तर कृष्ण काय सांगतोय की अर्जुना तू एक आदर्श हो, तू जसा वागशील त्याप्रमाणे सामान्य जन अनुसरण करतील, तुझा आदर्श समोर ठेवतील. त्याच्यामुळे तू तुझी ड्युटी जी आहे तू तुझी ड्युटी कर, तुझी ड्युटी तू सोडू नकोस. असं केल्याने काय होईल? प्रत्येक जण त्याची त्याची ड्युटी करेल आणि तू जर ड्युटी केली नाहीस तर प्रत्येक जण म्हणेल की मी माझी ड्युटी कशाला करू, मी माझी ड्युटी करणार नाही. आणि जेव्हा माणसं असं म्हणतील तेव्हाच अवांछित लोकसंख्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तर अर्जुना तू तुझी ड्युटी कर, म्हणजे इतर जन सुद्धा त्यांची ड्युटी करतील आणि समाजामध्ये आनंद, शांती आणि धर्म नांदेल.
मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हे काल मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा इंद्रदेवाने अतिवृष्टी केली आणि घरात सगळं पाणी आलं तेव्हा कृष्णाने त्याचं कर्म केलं. कृष्णाचं कर्म म्हणजे काय की आपण आपल्या भक्तांचं रक्षण करणे. नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तींनी त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. आता आपल्याला तर आपलं नियत कर्म करायचंय आणि आपण कृष्णाकडे चिमुकली पावलं उचललेली आहेत. आता आपल्याला आजूबाजूला दिसतंय की अरे काही लोक इतर लोक आहेत ते कृष्णाचं नावही घेत नाही, कृष्णासाठी काहीच करत नाही. मी जर त्यांना म्हटलं चला आज आपण मंदिरात जाऊया तरी त्यांना कधीच वेळ नसतो. मग अशा लोकांना तुम्ही काय म्हणाल? असं म्हणाल का की तुमचं जीवन निरर्थक आहे, तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही खुळे आहात, मूर्ख आहात, तुम्ही तुमच्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेताय असं म्हणाल का? की ते कृष्ण भक्त नाही आहेत मग असं म्हणाल त्यांना? नाही. हे इकडे भगवद्गीतेमध्ये कम्युनिकेशन स्किल्स सुद्धा आपण शिकत आहोत. कृष्ण काय म्हणतात की काही जण ते जे काही कर्म करतात त्या फळामध्ये खूप आसक्त असतात आणि हे अज्ञानी आहेत. इकडे हा शब्द अज्ञानी वापरलाय. तर अशा अज्ञानी मनुष्याचे मन तुम्ही विचलित करू नका. तुम्ही त्यांच्याकडे असं काही बोलू नका ज्याने त्यांना दुःख होईल. तुम्ही त्यांना म्हणा अरे वा तुम्ही खूप छान कर्म करताय पण या कर्माचं थोडंसं फळ तुम्ही कृष्णाला देऊ शकाल का? आता इकडे त्यांनी उदाहरणासाठी एक शेतकरी दाखवलाय आणि एक माणूस दाखवलाय जो झाडावर चढून आपण म्हणूया नारळ काढतोय. तर हे आपल्या फळामध्येच आसक्त आहे. याला सगळं धान्य विकून खूप त्याला प्रॉफिट घ्यायचा आहे किंवा खूप पैसे कमवायचे आहेत आणि याला सुद्धा नारळ विकून खूप पैसे कमवायचे. पण असा जो माणूस आहे जो फळामध्ये आसक्त आहे त्याला आपण काय सांगू शकतो? त्याचं कौतुक करायचं, अरे वा तुम्ही खूप छान कर्म करता. मग या कर्माचं फळ जे आहे, जे धान्य तुम्हाला मिळालंय, इकडे जवळच कृष्ण मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये तुम्ही 1 किलो तांदूळ किंवा 1 किलो गहू द्याल का तुम्ही? असं त्यांना म्हणायचं. खूप छान कर्म करताय तुम्ही पण थोडस कृष्णाला द्या. या नारळवाल्याला म्हणायचं की तू एवढं छान कर्म करतोयस, केवढं मोठं झाड आहे, तू चढून नारळ काढतोयस, 1 नारळ तू कृष्णाला देऊ शकशील का? तर असं बोलायचं, त्यांना दुखवायचं नाही कधी की तुमचं आयुष्य निरर्थक आहे आणि हळूहळू अलगदपणे त्यांना कृष्णाकडे आणायचं. कुमुद माताजी. हरे कृष्णा. मिथ्याहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्णा. म्हणजे आपल्याला सर्वांना आपण इन्फेक्टेड आहोत सर्वजण या 3 गुणांनी. कुठला ना कुठला तरी गुण, 3ही गुण आपल्यामध्ये असतात. एका गुणाचं प्रभुत्व जास्त असतं. या गुणामुळे काय होतं की हे गुण आपल्याला सांगतात की आता झोप, आता काम कर किंवा आता शांतपणे बस. आणि पण आपल्याला काय वाटतं की करता मी आहे. हे जे 3 गुण आहेत याच्यावर 14वा अध्याय आहे, त्यात मी तुम्हाला विस्ताराने सांगणार आहे
3 गुण कोणकोणते आहेत ते. तर या गुणांद्वारे आपण काम करत असतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आता समजा जर एक आंब्याचा बाटा आहे आणि तो मी माझ्या अंगणामध्ये पुरला आणि सुंदर मोठं झाड आलं आणि बाहेर चालणारी फिरणारी माणसं कंपाऊंड मध्ये येऊन आंबे काढतात. तर त्यांना असे आंबे जर काढले आणि मी जर त्यांना ओरडले, हे माझं झाड आहे, तुम्ही आंबे तोडू नका, तर मी हे जे काय सांगते हे बरोबर आहे का? हे माझं हे मला लक्षात आलं पाहिजे की आंब्याचा जो बाटा आहे याचा जो निर्माण आहे याचा मी निर्माती नाहीये, मी आंब्याचा बाटा तयार केलेला नाहीये. मातीची सोय कोणी केलेली आहे या पृथ्वीवर? कृष्णाने. पावसाची किंवा पाण्याची सोय कोणी केली आहे? कृष्णाची. उन्हाची सोय कोणी केलेली आहे? कृष्णाने केलेली आहे. आणि या सर्वांच्या सहाय्याने ते झाड वाढलेलं आहे, माझ्या अंगणात आहे. पण माझ्या अंगणात असल्यामुळे मी असं म्हणू शकते का की ते माझं झाड आहे? नाही. ही अगदी हलक्या तऱ्हेची समज झाली. हे सर्व कृष्णाने दिलेलं आहे आणि आपण म्हणतो करता मी आहे, हे झाड माझं आहे. हे चूक आहे. हे आपण विचार केला पाहिजे आणि लक्षात आलं पाहिजे की जे काही आहे ते कृष्णाने निर्माण केलेलं आहे आणि त्यावर कृष्णाचा हक्क आहे. पण मिथ्या अहंकारामुळे आपल्याला काय वाटतं? करता मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्णा. आता आपण छोटी छोटी पावलं उचललेली आहे कृष्णाकडे जायला, पण तरी आपल्याला कृष्णाने काय सांगितलंय? तुम्ही तुमची ड्युटी केलीच पाहिजे. मला मिथ्याचार आवडत नाही. आता आपण आपली ड्युटी करत आहोत, पण असं होतं ना की आपल्याला आपली ड्युटी करावीशी वाटते, पण जणू काही अनिच्छेन हा शब्द वापरलेला आणि बला संस्कृतमध्ये, हे इच्छा नसतानाही आणि बळाने मी पाप कर्म का करतो? मी माझी ड्युटी का करू शकत नाही? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये, त्याला हे सगळं समजतंय. मग का मी माझी ड्युटी का करू शकत नाही? आणि उलट ड्युटी तर मी नाहीच करत आहे, उलटी पाप कर्म मी करण्यासाठी प्रेरित का होतो? आता याचं उत्तर आपण ऐकूया. कुमुद माताजी 3.38 वाचता का? येस माताजी. धूमेन व्रियते वर्णिः यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदम् आवृतम्. नाही, सॉरी, 37. काम एष क्रोध एष. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनाम्यहं वैरिणम्. हरे कृष्ण. आता अर्जुनाचा प्रश्न आहे की पाप कर्म करण्यास मी प्रेरित होत आहे, जणू काय अनिच्छेने आणि बलात. मला माझी ड्युटी करायची आहे, पण ती मी करू शकत नाही. तर असं का होतं? तो शत्रू कोण आहे? मग कृष्ण उत्तर त्याला देतो, काम हा सर्वात मोठा शत्रू आहे. कामापासून क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोध उत्पन्न झाल्यावर मात्र आपण पाप कर्म करायला लागतो. मग जेव्हा आपण पाप कर्म करतो किंवा काम जेव्हा आपल्यामध्ये असतं तेव्हा काय होतं नेमकं? तर आता इकडे हे अनुवाद वाचता. येस माताजी. ज्याप्रमाणे धुराने अग्नी
धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. आता बघा, काम कामाचा परिणाम कसा होतो बघा. आता तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, कधी कधी सकाळीच असा काळोख पडतो की असं वाटतं रात्रीचे 8 वाजलेले आहेत, सूर्य अजिबात दिसत नाही. आणि कधी कधी ढगाळ असतं, सूर्य दिसत नाही पण थोडासा प्रकाश असतो. तर हे ढग काय करतात, सूर्याला, सूर्यप्रकाशाला पूर्ण आच्छादून टाकतात, जेणेकरून सूर्यप्रकाश आपल्याला दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या जेव्हा असंख्य इच्छा असतात, काम असतं, काम काय करतं, आपल्या बुद्धीला पूर्ण तऱ्हेने आच्छादून टाकतं, पूर्ण तऱ्हेने आच्छादून टाकतं. आणि बुद्धी जेव्हा पूर्ण तऱ्हेने आच्छादून जाते तेव्हा मात्र आपली स्थिती काय होते की आपण मनुष्य असून सुद्धा आपण पशुतुल्य होतो. आता इकडे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. हे काम वेगवेगळ्या डिग्रीजचं असतं. जसं मी म्हटलं, कधी कधी खूप ढग आल्यानंतर सकाळीच असं वाटतं की रात्रीचे 8 वाजलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे वारेने गर्भ वेष्टीला जातो, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की हे जे जीवन आहे की जिकडे खूप काम असतं, खूप काम, बुद्धी चालतच नाही, पूर्ण आच्छादून गेली असते, ते जणू काही एका वृक्षाच्या जीवनासारखं असतं. वृक्ष बघा, वृक्ष कृष्णाची प्राप्ती करण्याचा विचार करू शकतो का? अजिबात नाही. त्याचप्रमाणे कामाने आपली बुद्धी इतकी आच्छादून टाकलेली असते की कृष्ण प्राप्तीचा विचार आपण करूच शकत नाही. किंवा धुळीने आरसा, धुळीने आरसा म्हणजे हे पशुजीवन आहे. आता आरशामध्ये आपल्याला प्रतिबिंब आपलं दिसतं, पण जेव्हा धूळ असते तेव्हा मात्र आपलं प्रतिबिंब त्यात दिसू शकत नाही. मग असा जो धुळीने आरशावर पूर्ण धूळ असते तेव्हा आपल्याला त्या पाणी घ्यावं लागतं, साबण घ्यावं लागतं आणि स्वच्छ पुसल्याशिवाय आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही. त्याचप्रमाणे पशुचं आयुष्य अगदी असं असतं, त्यांना कृष्ण प्राप्ती होऊच शकत नाही. आता हे जे धुराने अग्नी म्हणजे मनुष्य जीवन आहे. जर तुम्ही पंख्याने थोड्याशा पंखा दिला की हा जो धूर आहे हा बाजूला होतो आणि आपल्याला प्रकाश दिसू शकतो. तर अगदी सुलभ तऱ्हेने आपल्याला कृष्ण प्राप्ती होऊ शकते याच मनुष्य जीवनामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्णा. म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियाचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करण्याचा या कामाचा वध कर. हरे कृष्ण. मग आता काम, शत्रू आपल्याला माहिती आहे कोण आहे. मग शत्रूचा वध हा केलाच पाहिजे. हा वध कधी करायचा? प्रारंभीच, म्हणजे अगदी लहानपणापासून कृष्ण भावना भावी जीवन जगायचं. आणि जेव्हा आपण लहानपणापासूनच ही आवड निर्माण होते तेव्हा जेव्हा कृष्ण भावना भावी जीवन जगत असताना इंद्रिय सुद्धा आपण संयमित ठेवू शकतो. आता प्रल्हाद महाराजांनी श्रीमद भागवतम 7वा स्कंद आहे तिकडे म्हटलेलं आहे, कौमारम आचरत प्राज्ञो धर्मान भागवता निह दुर्लभम मानुषम जन्म तदाप्य ध्रुवम अर्थदम. म्हणजे अगदी लहान वयापासून, कौमारम म्हटलेलं आहे, अगदी 5 वर्षापासून तुम्हाला कृष्ण भावना भावी जीवन हे जगलंच पाहिजे.
अशा तऱ्हेने तुम्ही कामाचा वध करू शकता. हरे कृष्णा. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे व मनापेक्षाही श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. आता हे जे काम आहे आपल्याला समजलं, काम हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि प्रारंभीच त्याचा वध केला पाहिजे. पण काम शत्रू आहे, तो कुठे राहते हे तर आपल्याला माहित पाहिजे. तर शत्रू हा काम जो आहे 3 ठिकाणी राहतो. एक म्हणजे इंद्रिय, दुसरं म्हणजे मन आणि तिसरं म्हणजे बुद्धी. या 3 ठिकाणी हा शत्रू राहतोय. तर आता आपण शिकणार आहोत की या शत्रूचा वध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. हे बघा, आता प्रत्येक जणाला आनंद हवा असतो, पण तो आनंद घेण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला जात असतं. आता जे शारीरिक स्तरावर असतात म्हणजे ते असं समजतात की मी माझ्या शरीराच्या सुखासाठी सर्व काही करणार, इतर काही नाही. आता इकडे त्यांनी दाखवलंय एका माणसाला ड्रिंक्स घ्यायची सवय आहे. तो विचार करत नाही मला आता नोकरीवर जायचंय, त्याला हवंय तो केव्हाही ड्रिंक्स घेतो. पण याच्यापेक्षा जो इंद्रियांच्या स्तरावर असतो तो काय करतो, तो विचार करतो की जर मी आता दारू घेतली तर मी नोकरीला जाऊ शकणार नाही. मग असं झालं तर मला पैसे मिळणार नाही, नोकरीवरून माझा बॉस मला काढेल आणि मग मी तर दारू पिऊ शकणार नाही, मला पैसे कुठून मिळणार. तर हा इंद्रियांच्या स्तरावर विचार करतो. इंद्रियांच्या स्तराच्या वर मानसिक स्तर असतो. मानसिक स्तर इकडे हा माणूस आहे, हा विचार करतो अरे दारू घेऊन मला किती तास एन्जॉयमेंट मिळेल, मी काय दारूची बाटली 5 तास माझ्या तोंडाला लावू पिऊ शकत नाही, त्यांनी काय होईल, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. मग तो आनंद पुस्तकातून किंवा शास्त्रीय संगीतातून घेतो की जिकडे 10-10 तास 12-12 तास तो पुस्तक घेऊन बसू शकतो किंवा गाणं म्हणू शकतो किंवा गाणं ऐकू शकतो. तर याला म्हणतात मानसिक स्तर. आता याच्यातून सुद्धा आनंद जो आहे तो अखंडित नसतो, खंडित असतो. काही वेळ आनंद मिळतो मग परत आनंद मिळत नाही, त्याला आनंद कायमचा हवा असतो. म्हणून तो आता बुद्धीच्या स्तरावर जातो, पुस्तकं वाचतो. पुस्तकं वाचल्यानंतर त्याला समजतं की आनंदाचा उगम हा आत्मा आहे आणि मग तो गुरु करतो. आणि जेव्हा तो गुरु करतो तेव्हा तो आध्यात्मिक स्तरावर पोचतो आणि त्याचं कनेक्शन कृष्णाशी होतं आणि आता त्याला आनंद अखंडित मिळत राहतो. तर इकडे सांगितलंय की इंद्रियांपेक्षा शारीरिक स्तरापेक्षा इंद्रियांच्या स्तरावर असलेला जो माणूस आहे तो अधिक चांगला आहे, मानसिक स्तरावर त्याहूनही चांगला. असं करून जो आध्यात्मिक स्तरावर असतो हा जो माणूस असतो हा नेहमी शांत असतो, आनंदित असतो
आता आपलं जे शरीर आहे त्याची तुलना एका रथाबरोबर केलेली आहे. आता हे जे 5 घोडे आहेत म्हणजे 5 इंद्रिय आहे. हे प्रत्येक इंद्रियांचे विषय वेगवेगळे. जणू काही आता डोळे यांना काय करायचंय, यांना एखादा सिनेमा बघायचा आहे. जिव्हा आहे तिला काय करायचंय, तिला रेस्टॉरंट मध्ये जायचंय. कान आहे त्यांना गॉसिप ऐकायची आहे, इकडची तिकडची चुगली ऐकायची आहे. नाकाला काय हवंय, त्याला सुंदर वास हवाय, त्याला सुंदर गुलाबाच्या बगीचेत जाऊन गुलाबांचा वास घ्यायचा आहे. हाताला काय हवंय, हाताला स्पर्श हवा, त्याला आपल्या भोवती प्रेमळ चांगली माणसं हवी. जरी तुम्ही कोणाच्या घरी एखादा कुत्रा असेल, मांजर असेल आणि दिवसभर एकटं आहे ते कुत्रा किंवा मांजर, घरी मालक आल्याबरोबर बघा कुत्रा मालकाच्या पाठी 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 जातो. जिकडे मालक बसतो त्याच्या अगदी पायावर किंवा पायाला चिकटून बसतो. का? कारण कुत्र्याला सुद्धा वाटतं की मालकानी माझ्या अंगावरून हात फिरवावा. तर हे प्रत्येकांचे विषय इंद्रियांचे वेगवेगळे आणि त्यांना त्यांच्या विषयांकडे जायचंय. आणि मन जे आहे, मन हे लगाम आहे. हे घोडे बघा किती चवताळलेले रागीट दिसतायत, कारण त्यांना त्यांच्या स्थानी जायचंय. आणि त्याच्यामुळे हा जो रथ हाकतोय हा बुद्धी आहे. बुद्धी लगामाला कंट्रोल करू शकत नाही आणि हे सैरावैरात धावतात. हा जो रथ आहे, या रथामध्ये जो पॅसेंजर आहे हा आत्मा आहे. आणि आत्मा कसा बसलेला आहे, घाबरलेला आहे. तुम्हाला सांगितलं गाडीत बसा आणि ड्रायव्हरनी गाडी चालू केली. थोड्या वेळाने तुम्ही विचारलं कुठे चाललाय, हे काय माझ्या माहितीतलं स्थान नाहीये. आणि तो जर ड्रायव्हर म्हणाला मलाच माहित नाहीये कुठे चाललंय, कुठे ही गाडी चाललीये, तर काय होईल, तुम्ही असेच घाबरून जा. आत्म्याला एकच गंतव्यस्थान माहितीये आणि ते म्हणजे कृष्णधाम. आणि भलत्या ठिकाणी हा रथ चाललेला आहे. कुठे चाललेला आहे हे त्या जो रथ हाकतोय त्याला माहित नाहीये. त्याच्यामुळे सिच्युएशन कशी आहे, एकदम टेन्स, अँशियस, काळजी करण्यासारखं आहे. तर अशा तऱ्हेने आपण आपला हा रथ जो आहे, आपला जो मनुष्य जन्म आहे तो अशा तऱ्हेने चाललेला असतो. आता समजा जर तुम्हाला रथ जर व्यवस्थित चालवायचा म्हणजे इंद्रियांवर संयम ठेवायचा, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ही जी बुद्धी आहे ही बुद्धी बलवान झाली पाहिजे. तिने लगामाला घट्ट धरलं पाहिजे. आणि लगामाला घट्ट धरल्यावर हे घोडे कुठेही इकडे तिकडे जाऊ शकणार नाही, ते सरळ दिशेने जातील. असं जेव्हा होईल तेव्हाच आत्मा जो आहे तो कार्यरत होईल. त्याचं पोटेन्शियल काय आहे ते आपण जाणू शकू. आता याचं बघा एक मी तुम्हाला उदाहरण देते. जर समजा तुम्ही एखाद्या स्कूटरवरून किंवा गाडीतून चालला असाल आणि सिग्नल असेल, तर तुम्ही तुमची गाडी किंवा स्कूटर रेड सिग्नल असेल तर थांबवता. का थांबवता? कारण तुम्हाला माहितीये किती घाई असेल तुम्हाला, लग्नाचा मुहूर्त असेल, पार्टी असेल, अपॉइंटमेंट असेल डॉक्टरची, तुम्ही शांतपणे थांबता. कारण तुम्हाला माहितीये लाल सिग्नल क्रॉस केला तर इधर पोलीस पकडेल, फाईन बसेल, अपघात होईल आणि या सर्वात खूप जास्त वेळ जाईल. मग तुम्हाला जायचं असतं लवकर. मग इकडे काय होतं, बुद्धी आहे ही तुम्हाला सांगते, ही जी लगाम आहे, लगाम म्हणजे मन, बुद्धी मनाला कंट्रोल करते आणि मन इंद्रियांना सांगतं अजिबात पुढे जायचं नाही. आता हे कनेक्शन काय आहे, ही बुद्धी काय आहे, ही बुद्धी म्हणजे तुम्ही पेपरात वाचलेलं आहे, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे, तुम्ही टीव्ही मध्ये ऐकलेलं आहे की
जे सिग्नल क्रॉस करतात त्यांना काय होतं, त्यांना किती फाईन पडते हे तुम्ही बघितलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुमची बुद्धी सबळ आहे. सबळ बुद्धी काय करू शकते, ती मनाला कंट्रोल करू शकते आणि मन इंद्रियांना कंट्रोल करू शकतं. आता आपली परिस्थिती कशी आहे, आपण शास्त्र वाचलेले नाही, भगवद्गीतेचा अर्थ समजलेला नाही, उपनिषद वाचलेली नाही, आपण मंदिरात जात नाही किंवा जप करत नाही. आता या गोष्टींमुळे काय होते, आपली बुद्धी जी आहे ती शक्तिहीन होते, काहीच शक्ती नाही. अशा वेळेला मन इंद्रिय जी आहेत ना, मन जणू काही आई आहे आणि ही इंद्रिय तिची मुलं आहेत आणि ती मुलं आईला सांगतात मला इकडे जायचंय, मला पैसे दे, हे दे, आणि आई देतच आहे, आई विचारच करत नाहीये. तर अशा तऱ्हेने की हा आपला मनुष्य जन्म चाललेला असतो. एखादा माणूस खूप दारू पितो, सिगरेट पितो, तुम्ही त्याला जर सांगितलं सिगरेट सोड, दारू पिऊ नकोस, काहीही परिणाम होणार नाही. कारण मन जे आहे, आता मन त्या इंद्रियांना कंट्रोल करते. पण जेव्हा त्याला बुद्धी मिळेल की आपण या गोष्टी का करायच्या नाही किंवा शास्त्रामध्ये काय सांगितलंय आणि बुद्धी सबळ कशी करायची हे जेव्हा त्याला माहित पडेल, तेव्हा ती बुद्धी मनाला कंट्रोल करेल आणि मन इंद्रियांना कंट्रोल करेल आणि मग असा माणूस कधीही दारू पिणार नाही. तर अशा तऱ्हेने बुद्धी सबळ केल्यावर आपलं मन स्ट्रॉंग होतं आणि मन खूप स्ट्रॉंग झाल्यावर इंद्रिय संयमित राहू शकतात. मनाने आपण म्हणू शकत नाही की मी माझ्या इंद्रियावर पूर्ण कंट्रोल करणार. तुम्हाला ज्ञान लागतं, ज्ञानाने बुद्धी सबळ होते. कुठलं ज्ञान, जे शास्त्रात सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे ते ज्ञान. आता हा आपला अध्याय आता संपलेला आहे. तर आज आपण काय बघितलं, अर्जुनाचा प्रश्न होता, अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं, त्याला कर्माचा त्याग करायचा होता. तर मी काय करू, कर्माचा त्याग करू की मी माझं कर्म करू, म्हणजे युद्ध करू. मग कृष्णाने सांगितलं निष्काम कर्मयोग हे ज्ञान योगापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्मकांड ते कर्मयोग. आता इकडे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू कर्म कर, माझ्यासाठी कर, वर्क फॉर मी. मग इकडे उत्तर आहे कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. मग इकडे कृष्णाने सांगितलंय तू आदर्श जर झालास, तू राजकुळातला आहेस, तर सामान्य जन आदर्श तुझा ठेवून तसेच ते पण त्यांची ड्युटी करतील आणि समाजामध्ये धर्म, आनंद, शांती नांदेल. आणि मग सर्वात मोठा शत्रू, प्रत्येकानं आपली ड्युटी करायची आहे पण आपण ती करू शकत नाही आणि ड्युटी तर करतच नाही, उलट तर आपण पाप कर्म करण्यासाठी प्रेरित होत असतो. असं का होतं, अर्जुनाचा प्रश्न आहे. मग कृष्ण सांगतो की असं काम जेव्हा खूप जास्त होतं, काम म्हणजे आत्म इंद्रिय तृप्ती, आपल्या इंद्रियाची तृप्ती, आपल्या इच्छा ज्या आहेत त्याला काम म्हटलेलं आहे. काम हा सर्वात मोठा शत्रू आहे, तो बुद्धीला आच्छादून टाकतो आणि मग माणसाचं जीवन पशुतुल्य होतं. तर आता आपला अध्याय झालाय. विमला माताजी आलेले आहेत का? रेकॉर्डिंग स्टॉप करा. ओके. कोणाला म्हणत होत्या माताजी?